तर नमस्कार मंडळी, मी आहे मीना बेक या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा आता आज आपण इथे ही नानकटाई बनवलेली आहे. तर अतिशय युनिक अशी आपली ही नानकटाई इथे तयार झालेली आहे. यात मैदा किंवा गव्हाचं पीठ किंवा रवा असं काही मी यात वापरलेलं नाहीये. तर बघा नानकटाई ही जी आहे तर ती लहान मोठ्यांपासून सर्वांना आवडते. आणि आपण नेहमी असे बघत आलो रवा आणि मैदा किंवा गव्हाचं पीठ बनवून आपण नानकटाई पाहत आलो. पण ही जी नानकटाई मी इथे बनवलेली आहे, तर ही कोणत्याच पिठापासून बनवलेली नाही आहे. तर यात एक युनिक प्रकारचं पीठ मी घेतलेलं आहे. तर ती अशी जी नानकटाई आहे, तर ही नानकटाई तुम्हाला YouTubeवर कुठेच पाहायला मिळणार नाही. कारण आतापर्यंत या पिठापासून ही नानकटाई कोणीच बनवलेली नाही. आणि बघा किती खुसखुशीत छान आपली अशी नानकटाई इथे बनून तयार झालेली आहे. तर आता इथे घेतलेलं आहे मी 1/3 कप साजूक तूप. तर इथे मी म्हशीचं तूप घेतलेलं आहे. तर तुम्ही गाईचं घेतलं तरी चालेल. आणि आता यात घेतलेलं आहे 1/3 कप मी पिठी साखर घेतलेली आहे. तर बघा मंडळी, आता ही साखर आणि ही जी आपलं तूप आहे, तर हे छान असं याचं जे बॅटर आहे ते फ्लफी व्हायला पाहिजे. तर आता मी इथे व्हिस्करच्या सहाय्याने करते आहे. तुमच्याकडे जर बीटर असेल, तर बीटरने केलं तर अतिशय छान आपलं हे जे बॅटर आहे, तर हे छान फ्लफी होईल. एकदम असा व्हाईट याचा कलर आलेला आहे, कारण पिठी साखर आणि म्हशीचं तूप घेतल्यामुळे. तुम्ही जर गाईचं तूप घेतलं, तर थोडं येलो कलर इथे येईल तुमचा. तर बघा आता हे छान एकजीव झालेलं आहे आणि खूप सुंदर असं आपलं हे तूप आणि साखरेचं मिश्रण आपलं हे तयार झालेलं आहे. तर मंडळी आता ही जी व्हिडिओ आहे, ही जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली, तर तुम्हाला कळेल की ही मी नानकटाई कोणत्या पिठापासून बनवलेली आहे. तर आता इथे पहा, मी एक घेतलेलं आहे 1/3 कप तांदळाचं पीठ. तर इथे आपल्याला तांदळाच्या पिठापासून ही नानकटाई बनवायची आहे. तर बघा मंडळी, आता हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपण, पण यात काही आपण गरम पाणी किंवा दूध वगैरे असं काहीच वापरणार नाही आहे. पण हे ते काही न वापरता सुद्धा आपली ही जी नानकटाई आहे, तर ही अतिशय खुसखुशीत तयार होते. तर हे छान असं इथे आपण एकजीव केलेलं आहे. पण इथे माझी एक चूक अशी झालेली आहे, की या नानकटाईमध्ये 1/3 कप मला डेसिकेटेड कोकोनट टाकायचं होतं. पण मी हे जे कोकोनट टाकलं, तेव्हा ती माझी जी व्हिडिओ होती, ती शूट झाली नाही. पण तुम्ही जेव्हा ही नानकटाई बनवाल, तर तेव्हा जे मेजरमेंट आहे, तर मी परफेक्ट मेजरमेंट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तर तिथे जाऊन तुम्ही चेक करा आणि तशा प्रकारे ही नानकटाई तुम्ही घरीच बनवा. आणि आता इथे घेतलेलं आहे 1 टेबलस्पून मी डाळीचं पीठ. तर चणा डाळीचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे. तर बघा आता इथे मी दाखवते आहे आपलं डेसिकेटेड कोकोनट 1/3 कप, पण ते माझ्या व्हिडिओमध्ये शूट झालेलं नाही. तर आता छान इथे असा आपला गोळा तयार झालेला आहे. तर एकदम स्मूथ गोळा आपल्याला इथे करायचा आहे. आणि आता इथे घेतलेलं आहे मी स्क्वेअरमध्ये आपलं हे केक टीन. तर आता हे जे नानकटाई आहे, तर मी हे गोल करते आहे. तुम्हाला ज्या शेपमध्ये नानकटाई बनवायची असेल, त्या शेपमध्ये तुम्ही तयार करू शकता. तर बघा अतिशय छान अशी नानकटाई आपली तयार होणार आहे आणि अजिबात त्याला काही क्रॅक वगैरे पडत नव्हतं. कारण आपण तांदळाचं पीठ वापरलं, पण ते काही वाफालं वगैरे नाही. पण ते त्याला अजिबात क्रॅक वगैरे काहीच पडत नव्हतं. एकदम प्लेन आपले हे जे गोळे आहे, तर हे गोळे इथे तयार होत होते. तर बघा आता एवढ्या पिठापासून आपल्या ह्या 9 ते 10 नानकट्या इथे तयार झालेल्या आहे. आणि आता याच्या वरनं मी थोडं डेसिकेटेड कोकोनट ठेवते आहे. तुम्हाला जर ते ठेवायचं नसेल, तर तुम्ही बदामाचे काप, काजूचे काप किंवा पिस्ताचे काप असे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता. पण मी गार्निशिंगसाठी थोडं इथे डेसिकेटेड कोकोनट ठेवते आहे. तर बघा आता सर्व नानकट्याला आपण हे लावून झालेलं आहे आणि आपल्याला ही जी नानकटाई आहे, तर ही ओव्हनमध्ये वगैरे काही बेक करायची नाही. आपल्याला गॅसवरतीच ही नानकटाई बेक करायची आहे. तर बघा मंडळी, आपल्याला घरी जर ओव्हन वगैरे नसेल, तर आपण बिस्किट किंवा नानकटाई बनवू शकत नाही, असं काही नाही आहे. तर आता इथे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी मीठ ठेवलेलं आहे आणि एक वाटी ठेवलेली आहे. त्या वाटीवरती आपल्याला हे जो केक टिन आहे, तो ठेवायचा आहे. आणि हे जी कढई आहे, तर ही कढई मी 15 ते 20 मिनिटासाठी प्रीहीट करून घेतलेली आहे. तर आता हे जी नानकटाई आहे आपली, तर ही आपल्याला 15 किंवा 20 मिनिट फक्त बेक करायची आहे. तर मध्ये आपल्याला एकदा चेक करायची आहे, की आपली नानकटाई कशी झाली ते. तर बघा आता हे 20 मिनिट झालेले आहे आणि ही नानकटाई मी बघते आहे, तर तिचा कलर खूप सुंदर आलेला आहे आणि एकदम गरम आहे ती नानकटाई. म्हणून आता ही गार झाल्यानंतर मी तुम्हाला ही दाखवते, की आतून आपली ही नानकटाई कशाप्रकारे तयार झालेली आहे. तर नानकटाईला जास्त वेळ लागत नाही. 15 किंवा 20 मिनिटामध्येच ती बेक होते आणि ती जर आपण जास्त ठेवली तर ती कडक होते. तर बघा आता किती सुंदर आपल्या ह्या नानकटाईला कलर आलेला आहे आणि असं वाटतसुद्धा नाही की आपण तांदळाच्या पिठापासून ही नानकटाई इथे तयार केलेली आहे. तर आता हे आपलं जे केक टीन ते पण गार झालेलं आहे आणि तुम्हाला मी
खालच्या साईडने दाखवते की आपली नानकटाई कशी झालेली आहे. तर बघा किती छान असा सुंदर कलर तिला आलेला आहे आणि खूप मस्त गोल्डन कलरमध्ये ती आपली नानकटाई इथे बेक झालेली आहे. तर आता ही जर आपण खालून बघितली नानकटाई, पण आता ही आतून आपली नानकटाई कशी झालेली आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर बघा मी तुम्हाला थोडे दाखवते ही आतून नानकटाई. तर पहा किती छान तिला असा गोल्डन कलर आलेला आहे आणि अतिशय खुसखुशीत आपली ही नानकटाई तयार झालेली आहे. मी तुम्हाला थोडी हातावर सुद्धा चुरून दाखवते. तर बघा आता हातावर सुद्धा चुरून दाखवते मी. खूप खुसखुशीत म्हातारे लोकसुद्धा आपली ही नानकटाई आवडीने खातील अशी ही नानकटाई तयार झालेली आहे. तर ही जी व्हिडिओ आहे, तर ही तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा. म्हणजे त्यांना सुद्धा तांदळाच्या पिठापासून नानकटाई कशी तयार होते, हे त्यांना कळेल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा नवीन-नवीन व्हिडिओमध्ये आपण नेहमी भेटत राहू.